तर नमस्कार मित्रांनो, मी समर मोरे. आपण पाहतात माझा फेसबुक चॅनल समीर मोरे आणि ही दीप मोरे. आज आम्ही पाहत आहोत मराठी बिग बॉसच्या OTT वरती आलेला फर्स्ट शो आणि त्या शो मधलं आमचे काय एक्सपिरियन्स आहेत, आम्हाला काय वाटतंय किंवा आम्हाला काय मतं मांडता येतात त्या गोष्टीबद्दल आम्ही आज ते तुमच्या समोर शेअर करणार आहोत आणि थोडीफार मजा मस्ती एन्जॉयमेंट आणि अजून आम्हाला कोणाला रोस्ट करायचं असेल, आमच्या चॅनलला बायकॉट करायचं असेल किंवा आमच्या चॅनलवरती आहे काय ते काय मारतात ते कॉपी कंटेंट वगैरे काय मारतात ते तुम्हाला मारायचं असेल बिंदास मारा. आम्ही काय एवढे मोठे फेमस नाही की आमचं चॅनल लॉस झालं नाही किंवा बंद झालं नाही आमचं काय होईल. तुम्हाला बिंदास काय करायचं असेल आम्ही आमची मतं मांडतोय. तुम्हाला आवडत असेल तर पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर नसेल आवडेल तर विषय सोडून द्या. ओके, ठीक आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. बिग बॉसचा आजचा आपण बघणार आहोत एपिसोड पहिल्या दिवसाचा आणि त्याच्यावरती आपली काय मतं आहेत ती मांडणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. पहिला दिवस संध्याकाळी 4:15 वाजता. बिग बॉस कधी कधी ॲज अन ऑडियन्स बाहेरून बघताना मला माहिती आहे की हे आता हे करेल आणि तसंच होतं. एक मिसकन्सेप्शन झालंय की तुम्हाला भांडावंच लागेल. अगदी बरोबर आहे आपलं निकी. झालेलं लोकांना का आवडेल? लोकांना सगळं नवीन बघायचंय. चला लोकांना नवीन दाखवूया. संध्याकाळी 4:30 वाजता. हो, स्टिच साडी आहे. तू बघायचं काम कर. आपण लिव्हिंग एरियात जमायला जेवढा उशीर कराल तेवढाच उशीर आपल्याला सामान मिळायला होईल. नंतर करू ना प्लीज, ते उशीर होईल. पाणी कधीच आलं पण कोणीतरी गेलं होतं आतमध्ये. तिला सोडून मी कसं नाही लाईन लागली होती. प्लीज येऊन बसा इथे. लिपस्टिक कोणी बघत नाहीये तुमचं कसं. हो येते ना, थांबा. तुम्ही व्यवस्थित आंघोळ करून आलात ग. तुम्ही व्यवस्थित तयार होऊन गेलात. हा पण लई वेळा म्हणजे मी आंघोळ करायला गेले होते बा. आणि आंघोळ चालते ना, 2 मिनिटं मी चालते. मी असं नाही म्हणाले की मी येत नाही म्हणून. असं कसं बसले नाही ती स्वतः इतका मेकअप करून आलेली आहे, साडी वगैरे व्यवस्थित घालून आलेली आहे. आता तिला ती तयार होऊन देत नाही. तिला फक्त कारण हवंय. पण कसं माहिती का, बिग बॉसने लिव्हिंग एरिया मध्ये बोलवलं ना तर झटपट उठून यायचं. ते टास्क वगैरे काही बरोबर आहे. मला सांग, म्हणजे बिग बॉसला काय ना काहीतरी बोलायचं असतं. हो बरोबर आहे, पण तरी पण तिला व्यवस्थित जायचंय ना. पण त्या वेळेला जसं असेल त्या हवेस तर ते यायचंय. आता ती सेलिब्रिटी आहे. कोणी केलं तशीच बसली. तो तुझा चॉईस आहे. बरोबर. 2 मिनिटांनी येते मी. इतकं तुमच्या बरोबर माझा वेळ जातो इथे. इनफॅक्ट आता 2 मिनिटांनी काही उशीर होणार नाही. मी येते. संध्याकाळी 4:45 वाजता. बिग बॉस इरिना, आपल्याला धनंजय यांना आणि सूरज यांना सर्व सदस्यांनी बहुमताने निर्णय क्षमता नसलेले सदस्य म्हणून निवडले आहे. म्हणूनच आता आपणा तिघांना आपली किंमत सिद्ध करावी लागेल आणि त्यासाठी मी इंट्रोड्यूस करतोय बिग बॉसच्या घरातला एक नवा एरिया.
बीबी हब. बाथरूम हे फक्त बघण्यासाठीच आहे. बेड हे सगळं विकत घ्यायचं आय थिंक. मराठीमध्ये हिंदी सारखा तो शालीन नसला पाहिजे, म्हणजे शालीन सारखा एखादा कॅरेक्टर नसला पाहिजे. नुसतं चिकन चिकन चिकन, चिकन चिकन फार वाट लावून टाकलेली त्याने. आता मराठीमध्ये तसला कोणी नसला पाहिजे. तुम्हाला सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. काय चोचले आहेत ना. आता आपल्याला कळेल आपण गमावलेल्या 50,000 बीबी करन्सीची किंमत. आता आपल्याकडे जी 1,10,000 एवढी बीबी करन्सी आहे, त्याचा वापर करून बीबी हब मधून आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घ्याव्या लागतील. संपूर्ण घराने इरिना, सूरज आणि धनंजय यांची निर्णय घेण्याची योग्यता नाही म्हणून निवड केली. परंतु आता हे 3 सदस्यच संपूर्ण घरासाठी निर्णय घेणार आहेत. हे 3 सदस्यच ठरवणार आहेत की आपणा सर्वांकडे असलेल्या बीबी करन्सी मधून काय विकत घ्यायचे आहे. इरिना, सूरज आणि धनंजय, आपण बीबी करन्सी घेऊन बीबी हब मध्ये यावे. म्हणजे हे सर्व आधी आहे ना, ह्या सर्वांनी म्हणजे कोण स्वतःचे मुद्दे नाही उचलू शकत किंवा स्वतःचे डिसिजन स्वतःहून नाही घेऊ शकत. हा हा तर अशा लोकांची 3 जणांची नावं घ्यायची होती ना. अच्छा तर त्यांनी धनंजयचं आणि तो जो बारका आहे त्याचं नाव घेतलेलं आहे थोडा आणि पुढारी. ती फॉरेनर आहे तिचं नाव घेतलेलं हा आहे. हा ठीक आहे. तर आता त्या लोकांवरतीच बिग बॉसनी मोठी जिम्मेदारी टाकलेली आहे की तुम्ही बीबी करन्सी घेऊन हा त्या बीबी हब मधून तुम्ही हा. सामान घ्यायचं बाकीच्या घरातल्या लोकांसाठी. सर्वांसाठी. हा म्हणजे हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता अच्छा, ही अच्छा. गोष्ट तुम्ही सिद्ध करू किंवा विचार करू शकता. घेऊन राहिलो ना. एक मिनिट किती किलो? धनंजय, इरिना आणि सूरज, ज्या माणसाने आपल्याला निर्णय क्षमता नाही म्हणून बाजूला काढलं, तीच माणसं आता आपल्याशी किती प्रेमाने वागत होती नाही. माझं काम आरसा दाखवणं आहे. काय बघायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. इरिना, सूरज आणि धन, आता आपण तिघांना एकमताने आपल्याकडे असलेल्या बीबी करन्सीचा वापर करून खरेदी करायची आहे. मला वाटतं नॉनव्हेज मध्ये फक्त एग्ज आपण बेल मात्र रे. बेडचा प्रॉब्लेम कॅन्सल करू, चिकन नगेट कॅन्सल करू, कॉफी बेड विकत घ्यायचं आईस्क्रीम आपल्याला यातलं काही नको आहे, दूध नको आहे, बटर नको आहे, कोल्ड्रिंक देखील नको आहे, कुकिंग चॉकलेट सुद्धा आपल्याला काही गरजच नाही आहे. धनंजय स्वतःच होतं. सूरजला पण असं त्यांनी स्वतःलाच घेतलं. तो पहिला एकीच्या माणसाला निवडले आपण. सुरुवातीला एक काम कर, वांगी भोपळी मिरची घे 3,000 रुपये. किती? 3,000 घेऊ ना, घेऊ ना. मोजायला लागतात ना इथे. वांगी
कढीपत्ता 1000 रुपयाचा. बाथरूम आणि टॉयलेट. गुड बॉय, गुड बॉय. बस आम्ही एक मुताने 5000 बेबी पॉईंटचे पीठ घ्यायचा निर्णय घेतलेला. ठीक, पिठाचं घ्यावं लागेल. राईस घ्या, राईस घ्या, राईस. ऑइल, ऑइल, ऑइल. अच्छा दूध डाल पाहिजे. रितेश सर बुलाया और काय बनवलंय, पुरणपोळी बनवलं. तो पाहिजे. तो पाहिजे. शेफ 5000. आपण काय करू, एक मसाला. तिला रितेश देशमुख ज्या विकेंडच्या वारला येणार आहे ना त्या दिवशी तिला पुरणपोळी बनवून त्याला चारायची, म्हणजे ते काय द्यायचं मग त्याच्यासाठी तिने ते बोललंय आता. काय घेतो हा? नको 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 नको. डाळी घेतात ते डाळी. हे थोडं बघा, काय घेतो हा? काय घेतो तेल आला नाही तर काय बनवणार? एकमता 2 वस्तू आम्ही खरेदी करतो त्याच्यासाठी 8000 रुपये. कांदा, टोमॅटो, बटाटा आणि मसाला. कांदा हा दूध घ्या, चाय बनवायचं आहे. तू पण 10,000 आली होती. मी काम तू आणलं ना बस. तुमचा मॅटर अजून सॉल्व करायचा आहे बिग बॉस. आधी हा होते मॅटर. तुम्ही 5 जण त्यांनी डिसिजन झाला चल काहीतरी असं आमचं पण आहे. तुमचं पण तुमचं आणि आमचं पण तुमचं. तुमचं पण तुमचं, आमचं पण तुमचं. घेतलं का आपण? अरे घेतलंय की आपण. घेतलंय ना? हो यार खूप अवघड होईल. साखर तर घ्या यार. इतका वेळ झाला. सिंपल. दूध गेली असती टिक 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 करून घेऊन आली असती. मी पण असंच केलं असतं. असं व्हायचं नाही. तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्हीच फसाल. आम्ही आहे खूप चालू माल. चालू ती तर आहे चालू. सर्व सदस्यांना एक जाणीव करून द्यावीशी वाटतीये. एकही बेड घेतलेला नाहीये. मला खाली झोपायचं. सामान पण काढू शकत नाही काय? नाही सामान राहू. त्यामुळे आठवडाभर सगळ्यांना आता जमिनीवर झोपावं लागेल. शेवटी खेड्यातून गेलेला माणूस आहे ना, शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. गेलाय गोधडी घेऊन, आता त्याच्या गोधडीचा फायदा होणारच आहे. आणि खरे तर ज्यांना आपण म्हणतोय खेड्यातून गेलेले आहेत ना त्यांचं जे आहे म्हणजे भाषांतर जे आहे ना, म्हणजे भाषा खूप चांगली मला तर वाटतं या गेम मध्ये असणार आहे. कारण की हे जे स्टँडर्डपणा आहे ना त्यांच्या तोंडातून काही ना काहीतरी निघणारच. बाकी आपली इच्छा. किती जान्हवी, आपल्याकडे आपला सिंगल बेड असेलच. दो बाथरूम है, 2 रंगोली है, सब कुछ है. ठीक है. वो जो करी पटा है एवरीथिंग सगळं आहे. तुमने काय पाहिजे सगळं आहे. सगळं आहे. मेथीवाला आहे. असं नाही पाहिजे मला. नाही पाहिजे. आंजी पाहिजे. मग लड़की बुला रहे हो आंजी चाहिए. लेना. ठीक आहे. It's not personal things. Honestly, छोड़ू से because I don't eat none of this. तो I don't honestly care. You think तुम लोगों चाहिए तो लेके जाओ. तिने आता जेवढं काय सामान घेतलेलं ना त्यातलं ती काहीच खात नाही. मग तिचं म्हणणं आहे की त्यांना जे लागते ते तू घेऊन जा. आईला असं थोडी. नींबू, मिरची, आपको चाहिए. तू करणार कुछ भी करणार. It's okay. It's fine with me. ठीक है. हाँ. I'm done. असं सांगितलं ओके ना.
साहब ने जाओ कोई भी आई टेल यू आई एम नॉट इन द मूड नाउ इट्स ओके चलो ना ले लो ना फिर बघ ना हिला आकडे यार हे. आता माझं डोकं फिकायला आलं, फुटलंय. तुझं फुटलंय, माझं तुटलंय. ती अपसेट आहे कारण की तिच्याकडे काहीच नाही पण तुला जे पाहिजे ते ती सांगायला तरी पाहिजे ना की काय पाहिजे तिला. ती म्हणते मी खाते. तिला ते एक मत होतं त्याच्यात खरेदी करू. घे जाऊ दे ते. 2000 अजून काय लिहिला लिहिलं. शिगा आहे शिगा. लिहिलं नका. इरिना. तो खूप साधा आहे. पैसे वाचले ना, चिकन घ्या. All items are 15,000 and 20,000. Okay? So, I don't have money. So take it, whatever, palak or whatever. That's it. Take it, sorry. So money, Maaf kar दीजिए. money can't be used outside. Oh. Get it. सगळंच खरेदी करून टाक. रवा पण एक एक्स्ट्रा घेतला. चिकन किंवा तुपाला असतं. Done with purchase, हा? तर बिग बॉस, आम्ही खरेदी केलेली बऱ्यापैकी सर्व पर्चेस आमची पैशाच्या हिशोबाने झालेली आहे. घरातील इतर सदस्यांनी आपल्यात निर्णय क्षमता नाही म्हणून आपल्याला बाजूला काढले. बाजूला काढले म्हणजे आपल्यात ताकद नाही. आपण आपल्या निर्णय क्षमतेने बोर्डवर टिक केलेल्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत. हो बिग बॉस. आता बिग बॉस आपल्याला तसेच इतर सदस्यांना हे सांगू इच्छितात, बोर्डवर टिक न केलेल्या वस्तू म्हणजे काही भाज्या, लक्झरी प्रोडक्ट्स तसेच एकही बेड न घेतल्यामुळे जान्हवी व्यतिरिक्त सर्व सदस्य हे बेडचा वापर करू शकत नाहीत. ठीक आहे. सगळे सगळे. मग ते झोपण्यासाठी असो किंवा बसण्यासाठी सर्व सदस्य संपूर्ण आठवडा जमिनीवर झोपतील. म्हणजे सगळे चालले आता फक्त ती एकटी सोडून. ती आजारी ना काही नाही. आपण लिव्हिंग एरियामध्ये येऊ शकता. रात्री 8 वाजता पण तुम्ही नसतात तर हे नसतं. नाहीतर मग असं झालं सगळं. रात्री 9:30 वाजता आणि निखिल आहे ना, त्यांनी मला सांगितलं की तिचं हे येतंय ना, काय म्हणतात त्याला, सावरलो ब्रेड येतंय, तर तुझं पण किनवा येईल. तर मी म्हटली हो. तर तितक्यात त्या मागती बघती दिवाळी आहे ना, तिने ना तोंड केलं असं असं तोंड केलं आणि मी त्या आरशात बघितलं. म्हणजे खूप सटली आणि मी खरंच खूप सुनावलं असतं. पण छोट्या छोट्या गोष्टीवर मला नाही वाद करायचा, कारण की माझा वाद नसतो, तो बदंगडा असतो. ती वाढ झाली तुझं. नाही तिने ती मला केलं. तेच ना मग वाढ झाली. ती गोष्ट नाही टाकायची तयार. लावले नाही पण ठेवले तिकडे आता. कसं वाटतंय ना मेसी बेडरूम झोप येऊ राहिली यार. काय काय झालं? झोप येते. बेडवर बसायचं नव्हतं ना, तो आता बेडवरून उठलाय. पण ते झालं असेल की मग आता कॅमेरामध्ये बिग बॉसने बघितलंच असेल ना त्याला. बघितलं असेल पण माझं म्हणणं ते रे, सांगतोय तुला मी, बेडवरती बसायचं नव्हतं ना तरी पण त्यांना, तो आता बेडवरनच उठलाय. तुम्हाला अलाउड नाही. अलाउड नाहीये. ताई, बेडवर लावून दिली बस. अलाउड नाही बेडवर बसायचं. हो ना, ती लगेच तुला बोलायला. सगळं सांगितलं तरी पण नाही. अरे पण तिच्या समोर बस, आता तो तिच्या समोरून उठला ना, मग ती त्याला नाही काय बोलली, ती मुद्दाम त्याला हो ताई लगेच. तुम्ही बसला होता आणि उठला लगेच. ठीक आहे, बसली मी ना. ओके ओके. रात्री 10 वाजता पण म्हणते तू काय एखादा पराठा आणि एवढासा राईस मिळाला तरी भरपूर आहे. गॉसिप करताय. भुर्जी. किनोवा. काय प्रॉब्लेम आहे किनोवाचा? त्याला पण तू लुक दिलं होतं सकाळी. नाही, कोणाला? याला मी व्हिडिओ बघितलं होतं.
ती काय बोलली ऐकलं का? किती कन्फ्युज करते मला. तिचा राग आला ना तर मी अमुक अमुक असं. रात्री 11:15 वाजता. जान्हवी, आज कदाचित आपल्या एकटीला सुखाची झोप लागेल, कारण आपण एक निर्णय घेतला आणि तो आपल्या फायद्याचा ठरला. परंतु धनंजय, एरिना आणि सूरज यांचा निर्णय आज उर्वरित सदस्यांसाठी तोट्याचा ठरला, जे येणाऱ्या दिवसात कळेलच. लाईट्स ऑफ नंतर बेड नसलेल्या सर्व सदस्यांनी जमिनीवर झोपायचे आहे. त्यासाठी बिग बॉस कडून स्लीपिंग बॅग उपलब्ध करून देण्यात येत आहे. परंतु वेकअप नंतर सर्व सदस्यांनी आपापली स्लीपिंग बॅग स्टोर रूम मध्ये आणून ठेवायची आहे, जी पुन्हा आपल्याला झोपताना उपलब्ध करून दिली जाईल. ही स्लीपिंग बॅग वापरून आपण घरात किंवा गार्डन मध्ये जमिनीवर झोपायचे आहे. सोफ्यावर अथवा कुठल्याही फर्निचरवर झोपण्यास सक्त मनाई आहे. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 11:30 वाजता. काय आलं? काय झालं? सारखं आहो, कशाला हवाय? एवढी गोड मुलगी शांत नवऱ्याची आठवण येते. अरे ही कुठे दिसली नाहीये. आणि तुझी काय तिचं नाव होतं? योगिता ना. ती कुठे दिसली नाहीये. नंतर पण मी जेवढं मला माहिती मी त्यात बघितलंय ना, ती फुटेज देत नाहीये नाहीये. म्हणजे एकदम शांत शांत शांत. आम्ही जनरल जे योगिता. रात्री 12 वाजता. डूड, मला असं वाटतंय, काय वाटतं, मी फुल ड्रामा आहे. मी नॅचरलीच ड्रामा आहे. म्हणजे हे जे सगळं मी करते ना, हे मला ही करायची कधी गरज नाही पडली. दिस इज ऑल. आता सांग. अरे तू नॅचरली ड्रामा नाहीये. तुझा जो सर्कल आहे ना तो पूर्ण ड्रामा आहे. तुझा जो आता बेसिक सर्कल बनणार आहे, जो मला वाटतं 2च दिवसासाठी, तिसऱ्या दिवशी त्यांची झालेलीच आहे, तो पूर्णपणे ड्रामा आहे त्यांचा. पण मला हे पण माहिती आहे की मी फक्त मस्तीच्या टाइमला मस्ती करते. जेव्हा डिसिजन मेकिंगचा टाइम असतो, जेव्हा बोलायचा टाइम असतो, जेव्हा मॅच्युरिटीचा टाइम असतो, तेव्हा मी ऍक्च्युअल नॉर्मल कन्व्हर्सेशन्स, मॅच्युअर डिस्कशन्स पण करते. सो हा माझा विचार होता. पण रात्री तुझे सी थॉट्स काय येत आहेत तुला? कारण मी रायटर आहे. रात्रीचे तू काय वाजवायचे ना विचार. पण लाईट ऑफ झाले भाषण नाही दिलेलं आहे. बिग बॉस, शुभरात्री महाराष्ट्रातल्या सर्व सख्यांना, मित्रांना, तसंच गोव्याच्या सगळ्या सख्यांना, मित्रांना माझा नमस्कार आणि शुभरात्री. दुसरा दिवस सकाळी 8 वाजता. सकाळी 8:30 वाजता. अच्छा मॅम, अच्छा मला एक आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे. सो यू हॅव अ कार्ड. तुमच्याकडे जे कार्ड आहे ना, की पॉवर कार्ड ऑर वॉट एव्हर, की तुम्ही काम नाही करू शकत, तर आय वुड लाईक टू से, मी काल तुमचं केलं ॲज अ असंच केलं. मला आवडतं सगळ्यांसाठी बनवायला. बट तुमचं स्वतःचं जे आहे ना पर्सनल चीज, तर ते तुम्ही प्लीज स्वतःहून बनवा. जे इतरांसोबत असेल ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर, ते आम्ही सगळे बनवू शकतो. बट पर्सनल काही असेल तर प्लीज ते पर्सनल मला काहीही करायचं नाहीये. मला नुसतं बसून खायचं आहे. तुम्ही असं एक सेकंड कुठे लिहिलेलं नाहीये ना असं की नाही लिहिलेलं नाही, पण त्यांनी म्हटलं मला तुम्ही नुसतं बसायचं. मी म्हटलं जेवणात नुसतं कसं बसायचं ना, स्वतःच करायचं. आंघोळ स्वतः करायची असते, मग परत केस स्वतःचे विचारायचे असतात. काल तू स्वतः बोलली. एक्झॅक्टली. सो आय रिस्पेक्ट दॅट. आणि मी ते म्हणते मला आवडतं बनवायला, तुम्ही बनवलं, पण रोज माझ्याकडून सही नाही. पण हे काल तू बोलायला पाहिजे होतंस. असं काही नाहीये. असं काही नाहीये. लोकांची थिंकिंग इथे चेंज होतात. सो माझी आज सकाळी चेंज झाली. हरकत नाही, मी करेन ना माझं एक्झॅक्टली. पण ते ठीक आहे, पण तू चंचल आहेस थोडीशी. हो, लहानपणापासून आहे मी. एकदम माझ्यावर अशी मी ओरडत नाहीये, शांतपणे सांगते तुला.
व्यक्तिमत्व ओळखण्याची प्लीज प्लीज. हो चालेल चालेल. तुला भांडणच लागते काही तुला भांडणच लागते. पावणे 9 वाजता चला चाय या कोणाकोणाला चाय पाहिजे तुम्ही चालू करा ना, हे शोपीस आहे का? तुमच्या तिघांच्या बिग बॉस तू ग्रिलर पण चालू करा बिग बॉस. आमचे ना काय को हो ते चिकन आमच्या वहिनीचं तरी ऐका. काय तुम्ही काय अरे सकाळी सकाळी काय म्हणतो तू मम्मी कसं मिळा. बिग बॉस चालू करा. बिग बॉस चिमणी पण चालू करा. चिमणी उडाली बरोबर. अरे 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 खाली पडू राहायच्या सांगून दे ना तुझं प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं ते होत गेलं तर काय करत नाही. बोलायला भारी लागतं. तो हिंदीमध्ये अद्दू होता, सेम कॅरेक्टर हा टाकलेला आहे मराठीमध्ये. आणि ह्याच्या संगीत सुद्धा तसंच होणार आहे. तो लहान आहे म्हणून सर्व गोष्टी त्यासाठी सूट असल्या का सकाळी 9 वाजता माझा तिचा मुद्दा हा होता, ती मला आग्रह करून बोलली की ताई तुम्ही काही करायचं नाहीये. ती मला उठवून बोलली. नाही, मला पण तेच वाटलं की पर्सनल कामं तर तुम्ही स्वतःच करणार ना. पण आता मला कळलं यांच्या थ्रू, यांनीच सांगितलं. मला नव्हतं माहिती. मी आतापर्यंत त्याच विचारत होते की यार बरोबर आहे निकीचं. मग यांनी सांगितलं नाही, निकीने स्वतःहून आग्रह करून म्हटलेलं. अच्छा अच्छा ती म्हणाली मी अशीच आहे. काय म्हणलं की तू तू निकीच आहेस ना नक्की. तू 2 दिवस गप्प आहेस निकी. ती थोडीशी ही बेस्ट फ्रेंड दाखवली तुझी आता बघ ना. डिस्कशन झालं क्लासमध्ये तिच्याबद्दल तर नाही, हे बघ काय होतं, फॉर एक्झाम्पल सपोज मला तुझ्यासाठी बनवायचं लेमन टी आणि मी बनवणार आउट ऑफ रिस्पेक्ट आणि मला आवडतं बनवायला. बट टुडे आय डोंट वॉन्ट टू मेक अँड इट्स नॉट माय मूड थिंग. हे असं की म्हणजे एक हफ्ता मी तुमच्यासाठी रोज बनवू का आणि कुठे लिहिलेलं नाही असं की तुम्ही स्वतःचं नाही बनवायचं. त्यांना काय सांगितलं काहीच काम करायचं नाही, पण स्वतःचे कम पण नका करू मग केस. हे पण एक कामच आहे ना. तरी पण आम्ही जेवण देतोय बनवून ॲज अ रिस्पेक्ट, ॲज अ ड्युटी. पण हे ठीक आहे ना. नाही आज मी डोकं लावलं की आणि असं कंपल्सरी नाही की त्याच क्षणी तुम्ही डोकं लावलं पाहिजे. एवढं स्मार्ट नाहीये मी. मी आज सकाळी डोकं लावलं की मी का बनवू. आणि दिस आय विल कंटिन्यू फॉर द वीक ऑल्सो. सकाळी 9:15 वाजता थोडासा वॉरी अबाउट यू बिकॉज आय थिंक ऑल्सो 3 उपवास अँड फक्त एव्हरीथिंग. पाण्यावर हा तिकडे ओ नाईस. 3 दिवस. या पुढे सगळं नाव जवळ. माझा 4था दिवस आहे, 4th डे. वो दिन थोड़ा सा त्रास है एंड बाद में तो नंतर थोडं मैं स्टॉप नहीं करूँगी. स्टॉप नाही करूंगी. एक्झॅक्टली. इफ आई डू तो यू नो एकादशी एकादशी 11 दिन मूंग चांद्र 11 दिन उपवास, पूर्ण उपवास. अभी तो बापरे. बिग बॉस बघा, ही इकडची नसूनही एकादशीचे 11 दिवसाचे उपवास ठेवते. वाह. आपल्या देशाची म्हणजे आपल्या देशातली ती हायवी नाही, नाही, तरी तरी पण ती भारतीय संस्कृती जपते. तिला एकादशी माहिती आहे. जे काय आहे ते 11 दिवस उपवास करते. आणि आपल्या भारतातले हे आता जे तिच्या बरोबर जे आहेत म्हणजे जी लोक आहेत तिच्या बरोबर, मला नाही वाटत आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल तिला जेवढे ज्ञान आहे तेवढे त्यांना लोकांना आहे. कॅलेंडर पाहिजे तिला. 9:30 वाजता नवरे पण आहेत. बोलू ना स्वघोषित स्वघोषित फॅक्ट्स आहे आपल्या. गेम साठी म्हणतेस बिग बॉस तुझे नवरे आहेत की तुला अदरवाईज पहिल्यापासून आता बिग बॉस तिचे नवरे बिग बॉस माझे ऍक्च्युअल नवरे आहेत ज्यांना बिग बॉस नजर ठेवतात माझ्यावर, जे मला आवडतं. काळजी ठेवून. भाऊ पण ठेवतो मी नजर. पण ते आधीपासून माझे आई बाबा भाऊ आहेत ना, नवरे नाही आहेत ना. नवरा नंतर बनतो ना. मग भावाबरोबर जरा डिवोर्स कधी होऊ शकत नाही, रिलेशन तुटू शकत नाही. आई वडिलांबरोबर रिलेशन नवऱ्यासोबत होऊ शकतो. डिवोर्स फक्त नवऱ्याबरोबर होतं. असं किती इझी. त्यावेळेला नवऱ्याला एक सेकंड तुम्ही नवरे आहेत म्हणून तुम्हाला असं माहिती आहे की एक्झॅक्टली
त्यात चिडण्यासारखं काय आहे? तो काय चुकीचं बोलला? बोलले ना अगोदर. ती रडायला लागली. बोलली तीच ना अगोदर. पण तो पण तर काही चुकीचं बोलला नाही ना. काय होते? तुला नवरा बायकोचं रिलेशन माहिती नसेल तर मग बोलू नको त्याच्याबद्दल. म्हणजे काहीतरी असंच बोलले मी. मजाक मध्ये म्हणते मग मजाक मध्ये का बरं म्हणता म्हणे जर तुला नवरा बायकोच्या रिलेशनचं म्हणजे पहिले ये तिला माहिती नाही ना म्हणे मग पहिले नवरा बायकोच्या ह्याच्यात ये मग बोल म्हणे की नवरा बायकोचं काय आहे. मी मजाक करते तू आणि म्हणे नाही पहिले तिचं काय झालं माहिती का? ते हिंदीमध्ये ती सुब्बू होती बघ, नुसती रडकी नाही का? म्हणजे ही पण थोडी म्हणजे नाही का वाटते मॅच्युअर्ड, पण ती नाहीये. तिचं म्हणजे थोडस म्हणजे वाढणं तिचं वालीच आहे. चेष्टा करायसारखी गरजच नाही ना आपल्याला. चेष्टा करण्यासारखं काही नव्हतंच ना. पण तिनं आणि त्याने पण काय असं म्हणलं वेगळं बोललंच नाही ना तो पण काय. असा विषय आहे बघ आता. नवरा बायको कमर पडण्याची गरज आहे. माझ्या आई बाबांना बघत नाही का ते नवरा बायको नाही आहेत का? त्याला काय म्हणायचं मला लोकांना बघत नाही का? नाही म्हणजे तर मला बोलू नाही. नाही मला उगाच टार्गेटेड फील होतं या गोष्टीमध्ये. सकाळी 10:15 वाजता. तुला हे शिकण्याला मिळतो मराठी. आता हे शिकली आता. पूर्ण मराठी बोल. आता तू शिकली आता तू पूर्ण मराठी बोलते नाही, बोलते ती खूप चांगलं बोलतो ना आता. इंग्लिश बोलायचं नाही. क्रेझी तसं नाही. इथे कॅमेरा देतो का? इथे कॅमेरा देतो का? इथे उभा. नमस्कार. हे थांब. नमस्कार. नमस्कार कोल्हापूर. नमस्कार कोल्हापूर. संपला की विषय. सुपला शॉट. कुठं चाललंय? कुत्र चाललाय एक नंबर. 11:15 वाजता. दुपारी 12 वाजता. आपला ग्रुप काम करायला पाहिजे. वैसे भी समझन साथ में जी सबटाइटल हमारी इंडस्ट्री और मग धोखा नहीं डाला ना म्हणजे स्टँड लेना पडेगा हम लोग के लिए पुढे नॉमिनेशन्स मध्ये I won't take your name. They will also make sure. She's saying we need support. It's like an alliance. We don't. No. We are not allowed to discuss nominations. Nominations we can't. Like I can't tell you. I'm going to nominate her or her. That we cannot discuss. तो genuine आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला टीमने एवढं कळलं की जस्ट की जर आपण एक अलायन्स बनवली टास्क नो फ्रेंड्स. If you are a different, I'm in a different and we have to fight. So we will fight till the death. दुपारी 1 वाजता. फटफट करून घेऊन चांगली गोष्ट आहे. आज लवकर केलं जातं. काल बापरे किती वेळ लागला होता. कालचा जीवायलाच वांदे झाले होते. आर्या हा बिग बॉस. कांदा चिरताय. हो बिग बॉस. कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं नाही ना? कारण इतर सदस्यांमुळे तर नक्की येत आहे. माझं लक्ष आहे आपल्यावर.
देवा. तू काय बोलला ऐकलं का? बिग बॉसला मुलीच आवडतात. आपण आपलं काय? काय आपल्यावरही माझं लक्ष आहे. चला, लिव्हिंग एरियात एकत्र जमा. जगात पहिल्यांदा स्वकींचं प्रेम बघालोय मी. अरे बिग बॉस पण अरे या. एक सेकंड माझ्यासोबत कोणी जसे फ्लड बिग बॉस मध्ये पतीने कळलं ना ते योगिता येईल हो मी बायको आहे बिग बॉस. हेच काळ केलं आता जरा कामाचं बोलूया. येस. कशी झाली झोप? वेळ पाहिजेत ना? जान्हवी सोडून उर्वरित सदस्य काल जमिनीवर झोपले होते. सगळ्यांना असं बघून मला खरंच वाईट वाटलं. मला पण बिग बॉस सगळ्यांना असं काय मला सुद्धा झोप लागत नव्हती. म्हणून मी ठरवलं की आपल्याला काही बेड्स आणि सुविधा द्याव्या. मी आपल्याला बेड देतोय अशी घोषणा करणारच होतो, परंतु मी थांबलो कारण नियमभंग झाला. आपल्याला झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी बेडचा वापर करण्याची परवानगी नाही हे मी सांगितलं होतं. तरीही या नियमाचे उल्लंघन झाले. चूक एकाची असो की दोघांची, त्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागणार. यापुढे आपल्याला कोणत्याही सुविधा विकत घेता येणार नाहीत. आठवडाभर आपल्याला बेडपासून वंचित राहावे लागेल. तसेच या नियमभंगाची शिक्षा म्हणून बिग बॉस आपल्याकडे शिल्लक असलेली सर्व बीबी करन्सी जप्त करत आहे. अगदी तर बिग बॉसने आपला गेम केला चालू केला. मॅडमजी आम्ही एकटीच नाही पण मी अजून तुम्हाला बघितलं. पण तू मला बघितलं पण अजून पण मी माझ्या डोळ्यांनी ज्याला बघितलं त्याच्याशीच बोलायला दुसऱ्यांचा असा फालतूमध्ये नाही ग. पण मी एकटीच नाही. तिच्या समोरच तो उठलेला. आणि तिला बघितलेलं का? माहितीसाठी तिला हिला टार्गेट करायला बघते. माहिती असलं पाहिजे ना. तुला माहिती असलं पाहिजे. बाई बाई पण तुम्ही पण बोला ना. त्याला ना की त्यांच्यामुळे आपलं मीच नाही अजून घरात असलेली सर्व बीबी करन्सी त्वरित स्टोर रूम मध्ये जमा करावी. एक्सेप्ट तर केलीच पाहिजे. त्याचं काहीच नाहीये पण केलं ना पूर्ण घर तू मान्य करत नाही तुझ्या चुका. माझ्या चुका का? मी बसली सुद्धा नाहीये. नाही नाश्ता केलेला होता अंगण सुद्धा साफ केला नव्हता. मग तुम्ही काय सांगा मी कशाला मला पावर प्लीज आमच्याकडून चुकलं आहे. आम्हाला माफी करा. तुमच्याकडून चुकी झाली. आम्ही सगळ्यांनी सफा ही लाईव्ह बोलते यार. मला आवडतच नाही. मी काढेल तुझी मी काढेल. तेव्हा तुम्हाला समजलं ना जेव्हा तुम्ही अशा पायावरती करून झोपलं की तुमच्या पायावरनं केली नव्हती गोट्यावर समजलं ना. तुमच्यामुळे पूर्ण घर सफर करतंय. आम्हाला जमिनीवर झोपावं लागतं. अवतार केल्यास फुटेज साठी करतेस का? मी तर मला गरज नाही फुटेज
कसं माहितीये का, ती मोठी सेलिब्रिटी आहे रे, ती पटकन फाटून बोलू नाही नाही बोलू शकत. शकत. समजलं का? दुसरं कोण असतं पटकन उत्तर दिलं असतं दिलं तिला असतं. म्हणा, आणि ती तिचं लेवल ती नाही खाली उतरू आणि पण शकत. तिच्या समोर तो पण बेडवर बसलेला ना किती वेळ. पण तेच तर बोलतोय ना, तिला जाणून बुजून तिचंच काढायचंय, काढायचंय काय मग. करणार ती. आणि ती मोठी सेलिब्रिटी असल्यामुळे ती तिची पातळी खाली नाही करू करू शकत. शकत ती नाही. जेवढ्यात तेवढं बोलणार तिला. म्हणजे सिनियर सिटीजन काहीतरी बोललं पाहिजे. मी अभिजितला बघितलं, अभिजित दादाला, आणि एक वर्षाताईंना बघितलं. हा. मी त्या दोघांनाही मी बोलून आलो. अभिजितला मी बोललो, अभिजितच्या कप्प्यावर आपण बसू नाही शकत. ते लगेच उठले देखील. वर्षाताईंना पण मी तिथे बोललो, वर्षाताईंना मी उठायला बोललो. तुम्ही कोणाला बघितलंय का? अरे तुम्ही कोणाला बघितलंय का? सर्वांची माफी मागते आणि त्यामुळे कोणाला बघितलंय का? ती माफी सुद्धा जर तू स्वीकार करणार नसेल तर त्याच्यामुळे मी काय करणार. मला बोलायचं आहे, आज काय व्हायला लागलंय, काल आणि आज मध्ये ही सगळ्या गोष्टींमध्ये स्टँड घ्यायला लागल्या. ऐकावं, ऐकावं, एक बाजू तुम्ही पण घेताय, नाही, तुम्ही पण घेताय, ऐका. हा, ठीक आहे, आक्रमकपणा किंवा हे आता हे तिचं नेचर आहे. प्रत्येकजण बोला. तिची भाषा पण वेगळी आहे. भाषा वेगळी. अशा पद्धतीने कळलं ना. चायला आतापर्यंत ती बोट दाखवून बोलत होती, बोलत होती. तोपर्यंत स्वतःच्या कॅरेक्टर वरती ती बोलली बोलले नाही. नाही. आणि आता तिने एकदा बोट दाखवलेलं की तिचं कॅरेक्टर काढलंय. कॅरेक्टर म्हणजे चरित्र असतं. चरित्र. कॅरेक्टर नसते, भाव तुमचं बाहेर येतंय. आणि हसून सगळ्यांना हे सगळं दाखवू नका की मी खूप स्वीट आहे. बघ ना, कोणच बोलत नाही, फक्त ती एकटी बोलते. हे शब्द वगैरे, हे गट्स वगैरे हे शब्द चुकीचे आहेत त्या ठिकाणी बोलणं, बरोबर का नाही. आणि ती पण आहे काहीतरी तरी पण बिग बॉसने थोडंफार तिला दाबलं पाहिजे. दापलं. बिग बॉस पुढे काय करणार आहे ते बघ. ज्या दिवशी वीकेंडच्या वारी रितेश देशमुख येणार ना, हा. त्या दिवशी तो तिची चांगली फाटणार. हरणारच, बोलतेच तसं ती. कारण की तिचं बोलण्याचं त्यांनी लँग्वेज वेगळं वेगळे, आहे, खूप चुकीचं वेगळे. टोनिंग चुकीचं आहे. हा. बोलतायत तर सर्वच म्हणा, आणि बोलणं आहेच त्या गेम ती ओरडत बोलते ना. ती जास्त बोलते. हा, भाषा योग्य नाहीये. बरोबर. अरे तुला आली का नाही? अरे ती 2 मिनिटं अरे तुझ्यावरती आली. लगेच विचार आली. कर मग, तिला चिड किती आहे का नाही. दुसरं चिडलं तिला राग येतो. राग. मला बिग बॉसने ऑर्डर पण दिलेलं 3-4 वेळी, तुम्ही पण दिलेलं नाही दिलेलं. काय बॅटरी आहे, काय कुठली? पण बिग बॉसने तुम्हाला बिग बॉसला डिमांड करतात पहिल्या दिवशी, काय छोटेसे बिग बाथरूम आहे, असं असतं का? आम्हाला चेंजिंग रूम पाहिजे. बिग बॉस हे डिमांड आहे मॅडमचे, म्हातारला डिमांड्स आहे. नाही नाही, डिमांड मी असे केलं, अरे असे असे तोंड वगैरे करून प्लीज वगैरे मी असे नाही, मी काय केलं ऐकलंच सुद्धा. मग काय केलं, माझे मेकअपचं स्टफ अजून पाठवलेलं नाही. हे असं कोणी बोलतं का? आणि असं कसं आलेलं नाही, असं कोणी बोलतं का? काय असं तुम्ही काय सांगितलं नाही, कट जाएगा. हो, तुझं पण कटणार. तुझे बाहेर जाऊन बघा ना काय कटतं आणि काय नाही कटत. अच्छा, बाहेरवरती आली आता. ती बाहेर जाऊन काय होते ते बघा. बस काही बोला ना. मला वाटतं त्यांनी निर्णय दिलाय. काय म्हणते ऐकलं? मग तुम्ही मला सांगा. वाटतं.
निर्णय दिलाय. मला ऐकायला येतच नाही. टॉम अँड जेरी वाटते मला. प्लीज. पण कोण टॉम आणि कोण जेरी? हा एक गहन प्रश्न आहे. ते कोण ठरवणार? वेलकम टू बिग बॉस. वेलकम टू बिग बॉस. दुसरा दिवस दुपारी 1:30 वाजता. नाही, मी खरंच बोलली यार. मी खोटं नाही. हे बघ, मी खोटं कधीच नाही बोलली. मला काय घेणं देणं आहे खोटं बोलायची? त्या ये फुटेज. मॅमचं ओरिजिनल पर्सनॅलिटी बाहेर येते. त्यामुळे ते घाबरत आहेत आणि ते कंट्रोल. आणि आपण असं बोलतो नाही का यार की तंगडीवरती करून बसले असं असं. आणि मी बोलते यार. असं बाई माणूस नाही बोलत. नाही बोलत आहे यार. ती एवढ्या याच्यामध्ये तरी नाही बोलत आहे. ती लई खालची पातळी झाली की बाई माणसानं असा शब्द वापरला. अरे बिघडे अरे. ऑडियन्सला दाखव की मी तशी नाहीये. बरोबर. काय वाजता तेव्हा तुम्हाला अरे ऑडियन्सला कळलंय तू अशीच आहे. आता असं काय कळायचं राहिलं नाही. त्या सकाळपासून आता एकदम तूवर आली होती. हो, तुझी बरोबर. औकात. खरं म्हणजे तुझा कॅरेक्टर म्हणते ती. आणि हो, आता बोलली ती तू. हरकत नाही, पण कॅरेक्टर जे ते मला बोलली. कॅरेक्टर म्हणजे चरित्र, नेचर म्हणायचं असतं. बरोबर. सांगतो. जेव्हा मी रागत नसते, मी किती प्रेमाने बोलते सांग. मी या सगळ्यांना जेवण घालून देते. ठीक आहे, जेव्हा मी रागत नसते तेव्हा मी दिलं ना काम करून त्यांना. पण मी का झोपू तुम्ही निवांत? आणि जर दिस तुझा राग सोडी काहीच बोलत नाही का यार? कोणी काहीच नाही बोलत. असं नाही बोलली. ये फुटेज. का बोलली यार? बोलले ना. आणखी मी बोलली. मग बोले ना. चुका लक्षात आल्या जे बोलतोय काळजी नको करू. हो. तू रडतेस. तू रडतेस? वाजीर रडती वाजीर. म्हणजे बाकीच्यांना रडवते. मी रडते काय? तिचं कारण हे नाही का आणखी? मी तर नाही. मला त्रास होतो की जमिनीवर झोपावं लागतं कोणाच्या मुळे. मला नाही जमत असं सगळं. एक सडलेला बटाटा असतो ना, तो जर सगळ्यांसमोर जर सगळं सडतं माहितीये ना, तो काय झालंय. आणि कोणी की तू बोलला कारण की तिने चक्क सडलेला बटाटा म्हणला म्हणजे तिला. असं मला वाटतं की मी खूप रूढ आहे. नाही बापरे, तिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू तिची भोगेल. जर एवढं गट्स होते तर आधीच सांगायचं ना, गाईज लिसन, मी झोपली होती, मला माफ करा. आताच उघड पडली त्यामुळे सॉरी म्हणते. हे मानता नाहीये. राईट? तिने ऑन द स्पॉट सॉरी म्हणलेलं आहे. ती उठली, तो पोरगा उठला आणि ती उठलेला आहे. तिने सॉरी म्हणलेलं आहे. हे फुकट तो ती विषय वाढवतो. कॅप्टन झाल्यावर तर विषयच संपला. मग कॅप्टन झाल्यावर मग तर ती जर कॅप्टन झाली तर मग विषयच संपला. बांधून राहणं ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याचा रिस्पेक्ट म्हणजे तू करून हा तेवढंच. आता जर ते मलाही नाही माहिती, ते आपल्याला नंतर कळलं की तू बोललीस की काय. मी सांगू का, माझ्या घरी माझा आई बाबा आहे आणि मी आई बाबांना तू म्हणून सांगते, पण त्याचं म्हणजे हे नाहीये. ते तू सगळ्याला नाही, त्याचं म्हणजे हे नाहीये की मी डिसरिस्पेक्टफुल करते. नाही, पण आणि जर निघालं असेल तर मला येऊन बोलायचं. इकडे चुकली नाही काय सगळ्यांना. ती जागेला आहे आणि तिला बोलायचं. तू म्हटलं की तिने मला तू म्हटलं. गट्स आहे तू समोरून बोलायचं. असं विचारते मी मॅम तिला. आता ते तुम्ही आत्ता क्लिअर करू शकता इथे समोर की तिने तुम्हाला तू म्हटलंय का? हो, म्हटलं ना. मी म्हटलं असेल त्या गोष्टीसाठी आय कॅन अपोलोजाइज. आणि आपण तगड्यावर करून झोपणं वगैरे नाही ती पद्धत ती तिची पद्धत आहे. apologizing for that. मी त्यासाठी sorry नाही करत. I feel bad कारण ही भाषा योग्य नाहीये. ते फक्त ही भाषा नव्हती. मी clear की हा चुकली नाही केली ना. विचारलं. मी केलीच नाही. आणि त्या गोष्टीसाठी मी माफी मागितली. पण ते तंगड्या आहे ना, ते माझं असं मी बोलते. काय वय बोलायची? तुला ते चालेल का? दुसऱ्यानी पुढे तुला बोललं तर चालेल. हो, आता ते सोयीचं आहे तुला म्हणून ती हो असं काही. Don't judge
तर आजचा पहिल्या दिवसाचा एपिसोड संपलेला आहे. त्या पहिल्या दिवसाच्या एपिसोड मध्ये मला तर ती एकटीच चिडचिडी दिसली ती आहे चिडचिडी है ना. आणि ती भांड कुदळच आहे. खूप भांडकुदळ आहे. हा आणि कसं आहे म्हणजे लहान मोठ्याचं तिला काय आदर वगैरे नाही आणि नाही. तिची लँग्वेजच खूप खराब आणि आहे. मराठी बिग बॉस मेन म्हणजे तेच आहे की स्वतःच्या संस्कृतीला जपून ते करण्यासाठी, कारण की त्यात फालतूपणा नाहीये. नाहीये. असता तर महाराष्ट्राच्या लोकांनी त्या मराठी बिग बॉसला बघण्यात इंटरेस्ट दिलाच नसता, दिलाच नसता. आहे की नाही. बघू आता पुढच्या एपिसोड मध्ये काय होतंय काय नाही होतंय. तुम्ही नक्कीच शेअर करा, लाईक करा. तुम्हाला आवडलं असेल बिग बॉस बघायला, मराठी असताना मराठी बिग बॉस बघण्यात जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही सुद्धा ते हिंदीच्या नादाला लागण्यापेक्षा मराठीच्या नादाला लागा, हो. त्याविषयी बोला आणि बघा बघा. कोण काय बोलतंय कोण काय नाही बोलत ते. खरे रूप खरे चेहरे त्यातच बघायला भेटतंय. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोड मध्ये. आणि थँक्यू या एपिसोडला मला मॅडमनी मदत केल्याबद्दल. आणि जे काय आहे ते पुढच्या एपिसोड मध्ये आपण बघूया. ठीक आहे, बाय.